नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आहे कार्तिकी एकादशी। तर आज ना खूप मोठी यात्रा असते आळंदीची आणि आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे आळंदीच्या यात्रेला। तर गेले 5 वर्षापासून आम्ही ना दरवर्षी आळंदीच्या यात्रेला जातो, कारण आम्ही आळंदीपासून जवळच राहतो। तर 2-3 किलोमीटरचं अंतर असेल आणि आमच्या पण सोसायटीच्या बाजूला दिंडे आलेले आहेत, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याच असतील। तर आज उपवास आहे, आज काही सकाळचा स्वयंपाक बनवायचा नाही, फक्त खिचडी बनवायची आहे। तर आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाले, ते आम्ही सगळे तयार झालेलो आहोत। तर घरातलं सगळं काम आवरल्याच्या नंतर मग आम्ही ना आळंदीच्या यात्रेला जाणार आहे आणि आज मी तुम्हाला आळंदीची यात्रा दाखवणार आहे। खूप मोठी यात्रा असते आळंदीची, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेल, कारण खूप म्हणजे खूप गर्दी असते। तर आम्ही पायीच चालत जातो आळंदीच्या यात्रेला। तर सकाळची देवपूजा वगैरे झालेली, आता मला रांगोळी काढायची आहे, खिचडी वगैरे बनवायची आहे आणि घरातली कामं करते आणि मग आम्ही ना आळंदीला जाऊ। तर खूप दिवसांनी आज मी ना साडी घातली आहे, तर अशी घातली आहे साडी खूप दिवसांनी घातली। चला तर मी आता घरातला आवरून घेते, खिचडी वगैरे करते। वरचे पप्पा आता बाहेर गेले ते, कारण की ना आम्हाला 2 दिवस झाले प्यायचं पाणीच आलेलं नाही। तर आता प्यायचं पाणी आणायला गेले ते। 2 दिवस फिल्टर भरलेला होता, तेवढं पुरला। तर आज फिल्टर रिकामा झालाय, त्यामुळे म्हटलं 2-3 बॉटल घेऊन या, आज आलं तर आलं प्यायचं पाणी, नाही तर मग विकतच आणावं लागेल पाणी प्यायचं। तर आज काय नेटवर्क जाम असणार आहे, तर आळंदीच्या आजूबाजूला ना आज नेटवर्क जाम असतो, कारण खूप गर्दी असते। चला तर मग मंडळी, तुम्हाला आज मी आळंदीची यात्रा दाखवते आणि तुम्हालाही मी माऊलींचं दर्शन घडवते। लांबून का होईना, कळसाचं का होईना, पण मी तुम्हाला आज दर्शन घडवणार आहे। तर मी आता ना शेंगदाणे भाजून आहे ना इथं थंड करायला ठेवले, ते शेंगदाणे थंड होतं ते तोपर्यंत मी मॅगी बनवणार आहे, कारण वरदला काही उपवास नाही आहे। तर बिना उपवासाच्या माणसाला मॅगी बनवणार आहे। इकडं दूध मला अजून गरम करायचे, रात्रीचं दूध आहे ते थोडंसं तापून घेतले, तेवढाच चहा करणार आहे आता। आणि ह्या पाण्याच्या बॉटल आणल्या 2, कारण पाणीच नव्हतं आणि ही बॉटल आज 20 रुपयाला एक मिळाली, 10 रुपयाची पाण्याची बॉटल, कारण की आता बाहेर गर्दी खूप आहे। तांदूळ मी रात्रीच भिजायला घातले होते। पाणी पाहिजे तुला? तर वरदला आज ना मॅगी खायची होती, मग त्याच्यासाठी ना मी मॅगी बनवली होती आणि आमच्यासाठी खिचडी बनवणार होते। तसं तर तो खिचडी पण खातो, पण मग खिचडी बनवायला अजून वेळ होता, मग तोपर्यंत म्हटलं त्याला मॅगीच बनवून द्यावी, कारण त्याला भूक पण लागलेली होती सकाळी सकाळी। त्यामुळे तर यांनी जे दूध आणलं होतं ना, ते सगळ्यात आधी मी पातेल्यांमध्ये ओतून घेतलं, म्हणजे खराब होत नाही, लगेच आणून लगेच तापवलं की। त्यासाठीच मग मी इथं तापवायला ठेवलेलं आहे आणि मशीनमध्ये मी कपडे ड्राय करायला टाकलेले आहे। तर मग माझे मशीनमधले कपडे पण ड्राय होतील, त्यानंतर कपडे पण सुकायला टाकेल। घरातले सगळे कामं करून गेलं की मग काहीच टेन्शन राहणार नाही, कारण की आलं ना खूप थकल्यासारखं होईल, कारण आम्ही पायी तर इथं मॅगी पण तयार झालेली होती आणि आता मी 3 प्लेट कुणासाठी घेतल्यात, तर आम्हाला तर दोघांना उपवासच आहे, मग 3 प्लेट कुणासाठी, तर 1 प्लेट ओवीसाठी, 1 प्लेट चिकूसाठी आणि 1 प्लेट वरदसाठी। तर तिघांना पण ना मी थोडी थोडी मॅगी दिली, परत ते खिचडी खातीलच, त्यामुळं मग आता फक्त ना थोडी थोडीशी दिली मॅगी, कारण की त्यांना भूक लागलेली होती त्यामुळं। तर इथं ना आता तिघांना पण मी मॅगी नेऊन देते आणि ही बिना उपवासावाली माणसं आहेत आमच्या घरातली। तर ही आहे बिना उपवासाची माणसं, ज्यांच्यासाठी ही मॅगी बनलेली आहे। उपवास नाही तुम्हाला? नाही। खिचडी खाणार का? हा। आणि मग उपवास नाही ना, मग खिचडी कसं काय खाणार? हा, आम्ही लसूण वाले लसूण जरा खा, चिक्याला नेऊन देत्या, घ्या खाऊन, चला पटपट। आज खिचडीमध्ये ना मी इथं तूप टाकलेलं होतं, तेल नव्हतं टाकलेलं, म्हटलं आता गरम गरमच खिचडी खायची आहे, त्यामुळे तुपच टाकलेलं आणि तुपामधली खिचडी ना खायला खूप छान लागते। तर मी साबुदाणा रात्रीच भिजायला टाकलेला होता, कारण मग म्हटलं सकाळी लवकर खिचडी बनवता येईल, तर त्यासाठीच रात्रीच टाकलेला होता साबुदाणा भिजायला। तर मिरच्या आता कापूनच टाकल्या, कारण की आता जास्त वेळ पण नाही मिरची वाटून वगैरे टाकायला, आणि बटाटा पण टाकलेला नाही खिचडीत मी, कारण की आता आम्हाला आळंदीत पण जायचे, त्यामुळे घरातली कामं पण आवरली पाहिजे। घरातली सगळी कामं करून गेलं ना
की मग काही टेन्शन नाही, किती वेळ तिकडे लागला किंवा दुपार जरी झाली तरी. तर आता साबुदाणा भरपूर झाला होता, त्यामुळे ना काही साबुदाणा मी काढून ठेवला आणि आता जेवढी खिचडी पाहिजे ना तेवढीच बनवणार आहे. तर ना काही साबुदाणा मी संध्याकाळी करणार आहे, त्यामुळेच मी काही साबुदाणा आणि काही शेंगदाण्याचा कुटणा काढून ठेवला आणि इथं आता ना खिचडी इथं परतायला टाकली. त्यामध्ये ना चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आणि खिचडी ना 2-2 टाईम खाऊ वाटत नाही, पण आता एकादशीच्या दिवशी उपवास धरायला लागतो. उपवास डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सुटतो बारशीला, त्यामुळं ना आता खिचडीच खायला लागणार. तसं भगर पण आणलेली आहे, जर पाऊ भगर पण बनवेल थोडीशी संध्याकाळी. तर मंडळी या फराळ करायला. तर आज ना खिचडी बनवलेली आहे, दही पण आहे आणि चिप्स पण आहेत. नाश्ता झाल्याच्या नंतर मी ना दरवाजामध्ये इथं रांगोळी काढायला घेतली आणि आज ना थोडीशी वेगळी रांगोळी काढली. रोज सिंपल काढते, पण आज माऊलींची काढली नाही. तर आमचा छोटा वारकरी निघालाय आता वारीला. तर मस्त दोघांनी पण छान कपडे घातले, ते व्हाईट कपडे घातले. ते वरदला वारकऱ्याचा ड्रेस घातलाय, तर स्कूलमध्ये दिंडी होती ना तेव्हा घेतला होता. आता तो त्याला बारीक व्हायला लागलाय, म्हणून म्हटलं चला आता वापरून टाकूया. आणि आज एकादशी पण आहे म्हणून. चल बाय. आता आम्ही निघालोय पायी आणि वरदला लगेच खायला पण मिळालंय. वरद खात चाललाय आणि आता इथून पुढे गर्दी चालू झाली आहे. बघू दे काय घेतलं. वरदला जोकर घ्यायचा होता, त्याची शॉपिंग आतापासूनच चालू झाली. लावून दाखव. गंधा पुसून का जाऊ दे, घरी गेल्यावर. खेळण्यांची दुकानं पाहिली की मुलांचं लगेच चालू होतं की हे घे ते घे, आणि वरदला इथं लगेच एक मास्क पण घेऊन दिला. त्यानंतर ना मग आम्ही निघालो पुढे. तुझं नाव काय? नाव काय तुझं? तू काय बनलाय? काय बनलाय? गांधीजी बनलाय. अच्छा, गांधीजी बनलाय का? तर आता ना ऊन खूप झालेलं होतं, 12 वाजून गेलेले होते आणि गर्दी पण खूप होती, त्यामुळे गरम पण खूप होत होतं. पण ना असं पायी दिंडीमध्ये चालायला ना काहीच वाटत नव्हतं. माणसामध्ये ना छान वाटत होतं चालायला आणि वरद पण चालत होता. थोडंसंच उचलून घ्यायला लागत होतं. आणि इथं त्याला ते पाळणे दिसले, त्याच्यामुळे ना म्हटलं मला ते दाखवायला न्या, म्हणून मग त्याला हे पाळणे वगैरे दाखवायला आणले. आणि रात्रीचे हे पाळण्यांमध्ये लाइटिंग असते ना ते खूप छान दिसतात. त्यानंतर इथं ना माऊलींचा हा जो टिक्का असतो ना तो पण लावून घेतला आणि ना भारी वाटतं की दिंडीत आल्यासारखंच वाटतं हे टिक्का वगैरे लावले. आणि वरदला बघा किती छान दिसत होता हा टिक्का. तर वरदला टिक्का वगैरे लावला आणि नंतर परत आम्ही आमच्या ह्या पायी दिंडीला चालू केलं. तर पंढरपूरला नाही पण आळंदीला आमची दरवर्षी अशी थोडीशी तरी पायीवारी होतेच, कारण पायी येतो आम्ही आणि पायीच जातो परत, त्यामुळं. आणि इथं मी पण गंध लावून घेतला. तर गंध लावल्याच्या नंतर खूप भारी वाटतं. मग गंध वगैरे लावून झाल्याच्या नंतर आम्ही परत निघालो आणि जसं पुढे जात होतो ना तसं. आणि ह्या गर्दीमध्ये ना फक्त हरिनामाचा गजरच ऐकू येत होता, तो ऐकून ना खूप भारी वाटत होता आणि रस्ता कसा पटपट निघून जात होता कळत पण नव्हता. तर आता इथं पुढं ना खूप गर्दी वाढायला लागलेली होती, कारण की आता इथं मेन ठिकाणी आलेलो होतो. तर पुलावरती एवढी गर्दी झालेली होती ना की काही विचारूच नका. आणि एवढ्या गर्दीमध्ये तर वरदला मी पायी सोडू शकत नव्हतो, त्याला खाली नव्हतं सोडू शकत, म्हणून ना त्याच्या पप्पांनी वरदला ना खांद्यावरती घेतलं होतं. आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो वरदनीच काढलेला आहे पप्पाच्या खांद्यावरती बसून. तर घाटावरती पण खूप गर्दी झालेली आहे आणि जाणाऱ्या आणि येणाऱ्या माणसांची अशी वेगवेगळं त्यांनी लाईन बनवलेल्या आहेत, म्हणजे त्या साईडने जाणारे ह्या साईडने येणारे असं केलं होतं. तर आम्ही ना आता हळूहळू गर्दीमधून पुढं चाललेलोच होतो. आणि तर मंडळी आता आम्ही घाटावरती पोहोचलो होतो, म्हणजेच आळंदीत पोहोचलेलो होतो. आणि जिकडे पाहिलं ना तिकडे फक्त माणसं गर्दीच गर्दी दिसत होती. सगळ्यात पहिल्यांदा ना इंद्रायणीवरती आम्ही गेलो खाली, आणि इथं ना खूप दिंड्या येत जात होत्या, त्यामुळे गर्दी पण खूप होती. आणि त्याच्यानंतर ना इथं पोलिसांचा बंदोबस्त पण खूप असतो, खूप पोलीस असतात म्हणजे ना. आणि इथं ना मंदिराचा आता कळस पण दिसेल तुम्हाला, तर थोड्याच वेळात दाखवते मी तुम्हाला, कळसाचं दर्शन पण देते, कारण आतमध्ये आम्ही जाणार नाहीये. आतमध्ये खूप गर्दी आणि लाईन रांग पण खूप लांबपर्यंत असते, त्यामुळे एकादशीला ना आतमध्ये दर्शन जाऊन घ्यायचं म्हणलं की पूर्ण एक दिवस जातो किंवा एक रात्र पण जाते. त्यामुळे ना आम्ही असं बाहेरूनच दर्शन घेणार होतो. आणि इथं अशा ना घाटावरून पण
दिंड्या जात असतात आणि ना गोल अशी प्रदक्षिणा घातली ना तरी छान असं दर्शन होतं. तर बरेचसे लोक ना गोल प्रदक्षिणे घालतात आणि इथे एक दिंडी चाललेली होती. मग मलाही काही मोह आवरला नाही फुगडी खेळायचा, कारण सगळ्या बायका माणसांना फुगड्या खेळत होत्या. मग मला काही मोह आवरला नाही, मी पण लगेच गेले तिथं फुगडी खेळायला. आणि दरवर्षी अशी एकतरी फुगडी मी इथं घाटावरती खेळतेच. तर आणि इथं फुगडी खेळताना त्या टाळांच्या नादावरती आपण किती जोरात गोल फिरतोय ना याचा काही अंदाजच येत नाही. आणि शेवटी ना मग चक्कर यायला लागते, कारण की त्या टाळांवरती आपण खूप गोल 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 फिरतो फुगडी खेळत, पण नंतरून चक्कर यायला लागते. आणि तर म्हणजे चला, तर आता तुम्हाला मी कळसाचं दर्शन घडवते. तर हा आहे माऊलींच्या मंदिराचा कळस, ज्याचं घाटावरून छान असं दर्शन होतं. तर ह्याच कळसाचं आम्ही दर्शन घेतलं आणि तुम्हालाही या कळसाचं दर्शन देते, कारण आतमध्ये जायला ना खूप मोठी रांग आहे. त्यामुळे ना मुख दर्शनाला पण आम्ही पुढून गेलेलो नाही, कारण ऊन पण खूप झाले आणि एवढ्या गर्दीमध्ये मला ऊन लागते म्हणून मी असं घेतले. तर इथं बाहेर निघल्याच्या नंतर ना इथं सगळीकडे ना भरपूर अशी प्रसादाची दुकानं होती आणि मग आम्ही प्रसाद पण घेतला. आणि इथं ना पंढरपुरी लाह्या असतात, त्या लाह्याला पंढरपुरी लाह्या म्हणतात असं. त्या खायला ना खूप छान लागतात, त्यामुळे आम्ही पण त्या घेतल्या आणि प्रसाद पण घेतला बाकीचा. आणि पुलावरून ना घाटावरचं दृश्य असं काही दिसत होतं. आतमध्ये पाण्यामध्ये ना बोट पण फिरत होती, जर कोण चुकून पाण्यामध्ये पडलं वगैरे तर कंटिन्यू बोट होती. आणि वरती ना पुलावरती सुद्धा एवढी गर्दी होती, एवढं गरम. वरदला बरेच दिवस ऊसाचा रसच दिला नव्हता, मग त्यामुळे आज तो ना जाम खुश होता ऊसाचा रस पिऊन. आणि मी पण पिला, तर ऊसाचा रस खूप टेस्टी होता आणि ऊन झालेलं होतं आणि गरम पण झालेलं होतं, त्यामुळे खूप भारी वाटला. तर आता आम्ही इथं वरदने ना परत खेळण्यांसाठी हट्ट केला आणि मग आता आम्ही घरी निघालो होतो. आणि घरी जाता जाता सुद्धा वरदने पप्पाला परत खेळणी घ्यायला लावली. आणि मगाशी पण त्याने मास्क घेतला होता ना, आता त्याने गाड्या घेतल्या, तर त्याला खेळणी घेतल्याच्या नंतर आम्ही घरी आलो. 1:15 वाजले ते ना, आता आम्ही घरी आलो. आणि एवढं थकल्यासारखं झालंय ना, चालत गेलो आणि चालत आलो आणि असं बेकार तर झालाय माझा. आता मी ना फ्रेश होते सगळ्यात पहिल्यांदा, कारण की खूप गरम झाले, त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा फ्रेश होते. चला तर मग वरदला गाड्या घेतल्यात आणि घरी आल्या आल्या लगेच गाड्यांचा खेळ चालू झालाय. तर आता आम्ही ना मस्तपैकी तिघं पण फ्रेश झालो, कपडे वगैरे बदलले ना, आता कुठं थोडंसं बरं वाटतंय. तर खूप ऊन आहे बाहेर. तर आलोय आता आम्ही घरी. तर आम्ही मस्त असं कळसाचंच दर्शन घेतलं, कारण लाईनला खूप म्हणजे खूप दिवसच गेला असता सगळा. त्यामुळं मग जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. जेवढी आळंदीची यात्रा दाखवता आली तेवढी दाखवली. आणि आज काही शॉपिंग केली नाही, फक्त वरदला त्यांना खेळणी घेतले ते. तर उद्या आम्ही शॉपिंग करणार आहे, तर मग शॉपिंगचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करेन. आजचा व्हिडिओ एवढाच. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत. रात्री वरदचे पप्पा परत आळंदीत गेले होते, तेव्हा त्यांनी इथं मुखदर्शन केलं. समोरून गेले होते आणि समोरून एवढं छान डेकोरेशन केलेलं होतं. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.